हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आहे 1 जानेवारी 2025. नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात आधी मला एक कमेंट होती की ताई, तुम्ही पिको फॉलची मशीन कितीमध्ये खरेदी केलेली आहे, किती रुपयाला खरेदी केलेली आहे, किंवा ती कोणत्या कंपनीची शिलाई मशीन आहे, अशा कमेंट होत्या मला. आणि एका ताईची कमेंट होती की ताई, तुम्ही जे व्हिडिओसाठी स्टँड वापरता ते स्टँड, त्या स्टँडचं नाव सांगा आणि ते स्टँड तुम्ही कुठून खरेदी केलं हेही सांगा. तर ह्या व्हिडिओमध्ये तेही सुद्धा मी सांगणार आहे. आणि सर्वात म्हणजे माझ्याकडे जे पिको फॉलसाठी आलेल्या साड्या इथं मी सध्या करून ठेवलेल्या आहेत, त्याच्या हातशिले बाकी आहेत. ही पिशवी आत्ता जस्ट थोड्या वेळपूर्वी साड्या आलेल्या आहेत आणि मी बाकीच्या साड्या ठेवून दिलेल्या आहेत. तर आता नवीन आलेल्या साड्या 2-3 साड्या होत्या, तर त्याचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे त्या साड्याचं. तर त्या साड्या चंद्रकोर साडी आहे आणि त्याची प्राईस तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. वारे कंपनीची शिलाई मशीन आहे. तर ही शिलाई मशीन मला 5,500मध्ये भेटली होती. परंतु फक्त 5,500मध्ये याची फक्त ही मशीन भेटलेली होती. ही जी खालची बॉडी होती ती जुनीच होती, कारण माझ्याकडे सिंगल पार्टची मशीन होती. तर ज्यावेळेस सिंगल पार्टची मशीन होती त्यावेळेस फक्त ही शिलाई मशीनची खालची बॉडी मी तशीच ठेवली आणि ती मशीनची आहे ती पण. परंतु हे सिंगल पार्टला पण बसते आणि ती काढून दुसरी पण बसत होती मी काही दिवस, बऱ्याचशे दिवस. तर ही शिलाई मशीन मी 5,500ला घेतली होती. फक्त वरचं मशीनच, खालची जी बॉडी आहे तर ती जुनीच आहे. आणि याच्यामध्ये ही जी मोटर बसवलेली आहे तर ती पण जुनीच आहे. आणि हे पाहू शकता, आता या शिलाई मशीनमध्ये ही जी बॉडी आहे तर ती जुनी असल्यामुळे थोडीशी इथं बसत नाही, परंतु मी ॲडजस्ट केलेली आहे. आता ही शिलाई मशीन जी आहे ना, तर याच्यामध्ये सेटिंग अशी आहे की तुम्ही ब्लाऊज पण शिवू शकता या सेटिंगमध्ये. तर तिची सेटिंग कशा पद्धतीने करायची, तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. तुम्ही इथं पाहू शकता 0, 1, 2, 3, 4, 5 असं हे शिलाई मशीनचं हे दाब चेंज करण्याचे प्रकार आहेत. ज्यावेळेस तुम्ही शून्यावर ही घेताना इथं ज्यावेळेस तुमची ही शिलाई मशीनचा हे जो टोक आहे हे बांध दाखवलेला आहे, तर हा शून्यावरती आला की मग तुम्ही ही शिलाई मारू शकता. तर कुठपर्यंत तुम्ही 1 ते 2पर्यंत याची शिलाईच येऊ शकते. आणि 1 ते 2पर्यंत याची शिलाई येते आणि 3वरती जर घेतलं तर एवढा सुंदर असा पिको येतो. आणि खरंच तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्ही 4वरती घेताना तर त्यावेळेस पिको जो आहे तर तो व्यवस्थित येणार नाही. 5वरती सुद्धा व्यवस्थित येणार नाही, कारण मोठा येतो. 3वरती जर तुम्ही पिको घेतला तर खूपच छान असा एकदम ॲक्टिव्ह हा पिको येतो. किंवा 3.5वरती घ्या, म्हणजे थोडासा मोठा येईल. म्हणजे जास्त बारीक येणार नाही, पण जास्त बारीक जर घ्यायचं असेल तुम्हाला तर 3वरती घ्या. आता हे जे आहे तर इथं हे दाब चेंज करायचं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही असं करताल, याला असं वर खेचताल असं, आणि हा खिळा आहे तर त्याला इथं पॅक करून टाकायचं, म्हणजे इथपर्यंत असं येतं याला. आता ज्यावेळेस तुम्ही इथं सेटिंग चेंज करता तर इथं पण सेटिंग आपल्याला चेंज करावं लागते. ज्यावेळेस आपण शिलाई शिवतो, समजा तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही हे आपलं रेग्युलरप्रमाणे, जसं आपण आपल्या साध्या शिलाई मशीनवरती ब्लाऊज शिवत असतं तर त्या सेटिंगवरती आपण 3.5 ते 4चा दाब ठेवत असतो. जसं आपल्या ह्या शिलाई मशीनला दाब असतो तसा. आणि ज्यावेळेस तुम्हाला जर पिको करायचा असेल तर तो 1वरतीच ठेवा दाब, म्हणजे छान अशी फिनिशिंग येते याच्यावरती. 1वरती ज्यावेळेस तुम्ही ठेवला त्यावेळेस, आणि असं पॅक करून घेतलेलं. आता झालं ह्या शिलाई मशीनमध्ये जो हे जे आहे तर हे दाबण्यासाठी आपलं हे शिलाई मशीनचं तर प्रत्येकजण इथं ठेवत असतं समोरच्या बाजूला. परंतु हा मी हे एकदम पॅकच करून टाकलेला आहे, जेणेकरून घरामध्ये लहान लेकरं असतात किंवा ज्यावेळेस आपण शिलाई करत असतो तर ते पूर्ण पायाखालून असं निष्ठत राहतं आणि समोर जातं. परंतु फरशीवरून समोर गेल्यानंतर परत आपल्याला पायाने उडून घ्यावं लागतं. हे प्रत्येक वेळेस करण्यापेक्षा आपण ही शिलाई मशीनचं इथं बांधून टाकलं की हे जे मांडीने किंवा आपल्या गुडघा येतो इथपर्यंत, तर ते गुडघ्याने दाबायचं आणि शेवट म्हणजे आपलं झालं की काम. आपण इकडं तिकडं न ठेवण्यापेक्षा इथं ऑटोमॅटिक पॅक राहतं. तर ही एक स्टिप खूप तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तर ही झालेली माझी हे वारी कंपनीची शिलाई मशीन पिको फॉलची. आणि दुसरी म्हणजे ही जी आहे तर ही पण शिलाई मशीन डबल पार्टची शिलाई मशीन आहे ही. तर ही सुद्धा माझी हे वारी कंपनीची आहे. ही पण खूप छान आहे. परंतु ज्यावेळेसपासून मी ही जी शिलाई मशीन आहे हिला कमीत कमी 7 ते 8 वर्ष झालेलं आहे. आणि ह्या शिलाई मशीनला जेव्हापासून मी घेतलेलं आहे त्यावेळेसपासून एकदासुद्धा मी पिको फॉलची मशीन, खूप सारे सांगतात की पिको फॉलची मशीन जी आहे तर ती साध्या मशीनपेक्षा बिघडते आणि आपल्याला लक्षात येत नाही. परंतु असं काहीच नाही आहे.
माझ्याकडे मी एकही वेळेस ही शिलाई मशीन दाखवायला घेऊन गेलेली नाही, कारण 5 वर्षांची याची फ्री वॉरंटी होती. म्हणजे 5 वर्ष आपण हिला कधी पण घेऊन गेलो की त्यांच्याकडून आपल्याकडून एकही रुपया न करता आता आपल्या मशीनची सर्व्हिसिंगसुद्धा करून देत होती याची. तर तरीसुद्धा मी यांना घेऊन गेले नाही, घरीच करत होते. आणि ज्यावेळेस आपण ऑइलिंग करतो, आता ह्याचा ऑइलिंगचा टप्पा जो आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑइलिंग कशा पद्धतीने करायची. आता बरेचसे जण काय करतात, ब्लाऊज शिवण्याच्या अगोदर ऑइलिंग करायला सुरुवात करतात. पण तसं न करता आपण काय करायचं, ज्यावेळेस ऑइलिंग करायचं आहे तर आपल्याला संध्याकाळी आपलं शिवण पूर्ण कंप्लीट झालं आणि मग आपण ऑइलिंग करायला मग ऑइलिंग करायची संध्याकाळी वेळेस. आणि उद्या सकाळी ज्यावेळेस आपण कपडा घेतो, म्हणजे आपण लगेचच साडी किंवा ब्लाऊज कोणताही कपडा असू द्या लगेच शिवण्याकरिता घ्यायचा नाही. जुना एखादा कपडा जो आपला खराब आहे तर त्यावेळेस आपण इथं 2-3 वेळेस मागं, म्हणजे न दोरा लावता 2-3 वेळेस मागं पुढं केल्यानंतर जे तेल आपलं इथं साचलेलं असतं किंवा इथं, तर ते कपड्याला लागून जातं आणि आपले जे कपडे असतात नवीन साड्या तर त्याला ते तेल लागत नाही. तर अशा पद्धतीने ऑइलिंग करायची, जेणेकरून आपल्या साड्या पण खराब होणार नाहीत आणि आपली ही फिनिशिंग व्यवस्थित येईन, आपल्या कस्टमरला आपल्या साड्या आवडतील. तर अशा पद्धतीने करायचं. तर हे पाहू शकता, हे ऑइलिंग मी अशा पद्धतीने करत असते आणि तेल मी हे कुठं टाकते. तर हे जे तेल आहे, ऑइल जे आहे, तर ते तेल तयार करण्यासाठी मी घरच्याच तेलापासून वापर करत असते. जे आपलं कोकोनट ऑइल आणि जे रॉकेल असतं ते रॉकेल आणि कोकोनट ऑइल दोन्ही मिक्स करून हे शिलाई मशीनला टाकायचं, जेणेकरून जे रॉकेल जे काय करत असतं, जे गंज असतं ते पकडत नाही. आणि कोकोनट तेल हे खूप चांगलं असतं शिलाई मशीनकरिता. त्याच्यामुळं मी घरी विकत तेल आणत नाही, घरीच तेल तयार करत असते. तर हे तेल तयार करण्यासाठी अगदी 2च गोष्टी लागतात. त्याच्यामुळे विकत ते 10 रुपयाची पुडी आणण्यापेक्षा घरच्या घरी तेल तयार करायचं. आणि हे पाहू शकता, अशा पद्धतीने ही ऑइलिंग मी करत असते. आणि ऑइलिंग करण्यासाठी मी ही संध्याकाळीच ऑइलिंग करत असते प्रत्येक वेळेस. तर हे तेल असं सगळीकडे टाकून घ्यायचं, जेणेकरून आपली शिलाई मशीन अगदी व्यवस्थित चालेल. तर हे झालेलं आपलं ऑइलिंग करून. आता मी दाखवणार आहे तुम्हाला स्टँड. तर हे कोणतं स्टँड आहे, याला म्हणतात आर्मर स्टँड. आणि हे मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केलेलं होतं. तर हे दुसऱ्या शिलाई मशीनला मी लावत असते आणि मग ह्याच्यावरती हे कॅमेरा येतो. तर हे मला 750 रुपयाला भेटलं होतं हे आर्मर स्टँड, आणि मी हे ऑनलाईन घेतलेलं होतं. तर हे झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे साड्यांचं कलेक्शन. साड्या माझ्याकडे आलेल्या होत्या, चंद्रकोर साड्या तर त्या साड्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. तर ही पाहू शकता, ही चंद्रकोर साडी आहे. ही चंद्रकोर साडी एकाच घरच्या साड्या आहेत त्या. आणि ही चंद्रकोर साडी जी आहे तर ती 2,500 ते 3,000पर्यंत बसली होती. 2600 रुपयाला बसली होती ही चंद्रकोर साडी. तर ही पाहू शकता, खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. आता खूप ट्रेंड आहे या साड्यांचा. तर ही झालेली एक. आणि जी दुसरी आहे तर ही चंद्रकोर नाही, ही साधीच आहे, काठपदर साडी, परंतु खूप छान आहे ती पण. तर ही पाहू शकता, ही चंद्रकोर साडी आहे आणि ही 4,640 काहीतरी रुपयांची आहे. तर ही पण खूप सुंदर आहे साडी. तर अशा पद्धतीने हे साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. तर कसा वाटला हा आपला व्हिडिओ नक्की मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.